नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या क्वेश्चन अनालिसिस सिरीजमध्ये। बघा, आपण रोजच्या रोज जीएसचं क्वेश्चन अनालिसिस करत होतो, त्याचप्रमाणे आता आपण मराठीचं देखील चालू केलेले आहे सिरीज। यामध्ये आजचा आपला हा तिसरा पार्ट आहे, जो की मराठी ग्रामरवर आपण यामध्ये क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि टॉपिक वाईज आपण इथे क्वेश्चन घेतलेले आहेत। तर बघा, आता आजचा पहिला क्वेश्चन आहे मराठीचा, पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा आणि वर्ण दिले त आणि थ। तर बघा, त आणि थ चा उच्चार करताना काय होतं, तर आपले जिभेचा दातांना स्पर्श होत असतो। म्हणजेच जिभेचा जेव्हा दातांना स्पर्श होतो तेव्हा ते वर्ण कोणते असतात, तर ते असतात दंत्य वर्ण। म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। बघा, तुम्ही उच्चार करून पाहू शकता, त आणि थ चा उच्चार करताना आपले जिभेचा जो टोक आहे तो दाताच्या पाठीमागच्या साईडला टच करत असतो, तेव्हा हे दंत्यवर्ण असतात। वर्णाचा उच्चार करताना जर आपल्याला काही त्याचा आयडिया नाही आली, ही कोणत्या प्रकारची वर्ण आहेत हे जर कळलं नाही, तर असं आपण त्याचा उच्चार करून पाहायचा आणि त्याचे कुठं कुठं स्पर्श होतो, दाताला स्पर्श होतो का, कंठाला होतो का, मूर्धन्याला होतो, असा उच्चार करून पाहायचा। त्यावरून पण आपल्याला वर्ण कोणत्या प्रकारचा आहे हे शोधता येतं। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा। तर वर्ण दिलेत अ आणि आ, तर या वर्णाचा अचूक प्रकार ओळखायचा आहे। तर बघा, अ आणि आ चा उच्चार करताना आपली जी जीभ असते ती जीभ पडजिभेच्या जवळील कंठाला स्पर्श करत असते। अ आ असं जेव्हा उच्चार करतो तेव्हा बघा कंठाला स्पर्श करते आपली जीभ, त्यामुळे हे वर्ण कोणते आहेत, तर हे वर्ण आहेत कंठ्य वर्ण। म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहता, खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणते। तर ओष्ठ्य व्यंजन कसे ओळखायचे, जेव्हा जे व्यंजनाचा उच्चार करायचा आहे किंवा ज्या वर्णाचा उच्चार करायचा आपल्याला, तेव्हा आपले जे लिप्स असतात किंवा ओठ असतात त्याचे एकमेकाला टच होत असतात। आता बघा, प, फ, भ यांचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आपले दोन्ही लिप्स एकमेकाला टच करतात। म्हणजेच ओष्ठ्य व्यंजन कोणतं असणार आहे मग आपला, तर त्याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया, खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते। तर बघा, आता मूर्धन्य व्यंजन कसं ओळखायचं, तर या वर्णाचा उच्चार करताना काय होतं, जीभ पाठीमागच्या टाळूच्या पाठीमागे जे मूर्धन्य साईड असते तर तिथे स्पर्श करत असते आणि त्याच्यावरून आपण हे मूर्धन्य व्यंजन ओळखायचं असतं। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ठ। कारण बघा, आता ठ, ट, ठ, ड, ढ, ळ यांचा उच्चार करताना आपला टाळूच्या तिथे मूर्धन्याला स्पर्श करत असते जीभ, म्हणून ते व्यंजन कसे असतात, मूर्धन्य। तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, आता खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो। तर ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला, अंत्यस्वर म्हणजे शेवटचा जो स्वर आहे तो पूर्ण कोणत्या प्रकारे कोणत्या शब्दात उच्चारलेला आहे। तर बघा, आता पहिला शब्द आहे धन, दुसरा आहे वार, तिसरा आहे गृह आणि चौथा आहे पुस्तक। तर बघा, याच्यामध्ये गृह हा शब्द जो आहे यामध्ये अंत्यस्वर जो आहे अ, ही गृहची फोड कशी होते, तर ह हे व्यंजन आणि अ हा स्वर मिसळलेला आहे बघा। तर हा अ चा स्वर इथे पूर्णपणे उच्चारला जातो, गृह असं आपण त्याचा उच्चार करतो, त्यामुळे अंत्यस्वर पूर्ण उच्चारलेला शब्द आहे गृह। आणि धन, वार, पुस्तक यांचा उच्चार जेव्हा करतो ते एकदम फ्लुएंटली करतो, तर लास्टचा जो स्वर असतो त्याचा उच्चार इथे पूर्ण होत नाही। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या व्यंजन गट ओष्ठ्य वर्गात येतो। तर बघा, आत्ताच आपण ओष्ठ्य वर्ण कोणते आहेत ते पाहिलं होतं। म्हणजे ओष्ठ्य वर्ण कसं ओळखायचं, तर दोन्ही लिप्स एकमेकाला बोलताना किंवा उच्चार करताना जर चिपकत असतील किंवा त्यांचा एकमेकाला स्पर्श होत असतील तर ते वर्ण कसे असतात, ओष्ठ्य वर्ण असतात। तर बघा, आता 6चं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय प, फ, ब आणि भ। बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात। तर बघा, अशा प्रकारे 2 किंवा अधिक व्यंजने जर एकत्र आली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वर मिसळला तर त्याला आपण जोडाक्षर असं म्हणतो। म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। बघा, व्यंजन अधिक व्यंजन अशी याची रचना असते, व्यंजन अधिक स्वर, अशा प्रकारे जर अक्षरांची रचना असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जोडाक्षर असं म्हणतो। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात। बघा, इथं 2 व्यंजने एकत्र आलेत आणि स्वर मिसळलाय ते झालं जोडाक्षर, परंतु इथे 2 व्यंजने एकत्र आली तर काय होतं, तर त्याचं संयुक्त व्यंजन होतं। म्हणजेच पहिलाच ऑप्शन आपलं करेक्ट आहे। 2 व्यंजने एकत्र आल्यास त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात, परंतु तेच व्यंजन पुन्हा पुन्हा आलं तर त्याला द्वित्त असं म्हणतात। काय म्हणतात, द्वित्त असं म्हणतात। हे कसं असतं, हे बघा, आता क आणि क हे जर आलं अशा प्रकारे एकच व्यंजन डबल आलं तर ते झालं द्वित्त, आणि 2 व्यंजन एकत्र आले तर ते संयुक्त व्यंजन तयार होतं। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे,
पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत? तर पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहेत. का बरं जोडाक्षरे आहेत ती? तर बघा क्ष मध्ये क अधिक श अधिक अ एवढे हे दोन व्यंजने आणि हा एक स्वर मिसळून क्षची निर्मिती झालेली आहे, म्हणून हा काय आहे? जोडाक्षरे आहेत. आणि तशाच प्रकारे ज्ञ ज्ञ देखील जोडाक्षरे आहे. का बरं? तर याच्यामध्ये द अधिक न अधिक य अधिक अ हे बघा 3 व्यंजने आणि एक स्वर मिसळून ज्ञची निर्मिती झालेली आहे, म्हणून हा देखील काय आहे? तर हा देखील जोडाक्षर आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. खालीलपैकी शब्दातील योग्य वर्णरचना कोणती? तर बघा योग्य वर्णरचना कोणती आहे वृद्धादेश या शब्दाची? तर वृद्धादेशाची फोड करावी लागणार आपल्याला आणि त्यावरून आपल्याला ही वर्णरचना शोधावी लागणार आहे. तर वृद्धी अधिक आदेश अशी याची संधी होते. वृद्धी अधिक आदेश या शब्दाची अशी संधी होते. तसंच वृद्धी अधिक आदेश ही संधी केल्यानंतर याची जर फोड करायची झालं तर आता आपण कसं करणार आहे? बघा आता वचं काय घेणार आपण? अगोदर व घेणार, नंतर रू हे स्वर आहे त्याच्यामध्ये. तसंच इथे द असणार आहे द, त्याच्यानंतर ही ध त्याला जोडलेला आहे दला म्हणून ध, आणि त्याच्यामध्ये स्वर कोणता आहे? तर त्याच्यामध्ये रस व ई हा स्वर आहे वृद्धीचा. नंतर आ झालं आ, नंतर आहे द मध्ये कोणता स्वर आहे? तर ए हा स्वर आहे. बघा अशा प्रकारे रचना असणारी कुठे आहे? अजून थोडं राहिले. ए हा स्वर झाल्यानंतर श हा व्यंजन आहे आणि श मध्ये अ हा स्वर जोडलेला आहे. तर बघा अशा प्रकारे फोड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ते शोधून काढा आणि ऑप्शन क्रमांक मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे आपला. प्रत्येक या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. प्रत्येक हा शब्द जो आहे हा स्वरसंधीचा शब्द आहे. तर स्वरसंधीमध्ये यनादेश हा त्याचा प्रकार आहे. कोणता? यनादेश. यनादेश हे स्वरसंधीचा एक प्रकार आहे आणि त्यामधला हा प्रत्येक हा शब्द आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे प्रति अधिक एक अशी त्याची संधी होते किंवा अशी त्याची फोड होते. प्रति अधिक एक. तर बघा प्रति अधिक एक त्याची फोड झाल्यानंतर ई उ रू, आता इथे काय आलंय? ई आलंय, रस्व ई. तसंच ई उ आणि रू यामध्ये जर यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला, काय आला? विजातीय स्वर. यांच्या समोर जर विजातीय स्वर आला आणि म्हणजे आल्यास त्यांच्यात अनुक्रमे य व आणि र असे बदल होतो. समजा ई उ रू हा स्वर इथे आला समजा शेवटी, पहिल्या अक्षराच्या शेवटी, आणि त्यांच्या समोर इथे विजातीय स्वर आला तर याच्यामध्ये कसा बदल होतो? य. ईचं य होतं, उचं व होतं आणि रूचं र होतं. अशा प्रकारे यांच्यामध्ये बदल होऊन त्यास पुढील स्वर मिसळतो. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. पुढील संधी विग्रह करा. स्वल्प. तर स्वल्प या शब्दाची संधी विग्रह करायचा आपल्याला. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन सु अधिक अल्प ही त्याची संधी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. गायन या शब्दाचा संधी विग्रह करा किंवा ओळखा. तर गायन या शब्दाचा संधी विग्रह आपल्याला करायचा आहे. तर तो कशा प्रकारे आहे? तर बघा त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा पर्याय गय अधिक अन, म्हणजेच गायन हा शब्द तयार होतो. तर बघा ए ऐ ओ औ हे जे स्वर आहेत तर या स्वरांपुढे जर स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे काय होतं? ऐ. बघा हे जे स्वर आहेत यांच्या समोर पण स्वर आला. आता इथे गय आहे म्हणजेच इथे ए हा स्वर आहे आणि यांच्या समोर म्हणजे याच्या समोर पण अ हा स्वर आला. तर बघा ए ऐ ओ औ यांच्या समोर देखील स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे काय होतं? एचा ऐ होतो ऐ, पुन्हा ऐचा आय होतो, ओचा काय होतो? अव हा शब्द तयार होतो आणि औचा काय होतो? आव हा शब्द तयार होतो आव, आणि यामधून पुढची संधी क्रिएट होत असते. तर बघा आता गय अधिक अन इथे ए आलाय आणि त्याच्यापासून आय हा शब्द तयार झालाय म्हणून त्याचा शब्द झालाय आय पासून गाय य न हा शब्द तयार झालेला आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? तर दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते आहे? महिष, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर दीर्घत्व संधी कशी असते? 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्ही बद्दल त्याच जातीचा एक दीर्घ स्वर येतो, त्याला आपण दीर्घत्व संधी असे म्हणतो. काय? 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या 2
किंवा या दोन्ही बदल त्याच जातीतला एकच दीर्घ स्वर येतो, त्याला आपण दीर्घत्व संधी असं म्हणतो. म्हणजे हे ही ज्या कन्सेप्ट आहे ते तुम्हाला जे सांगत आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तसंच जर नाही लिहिणं झालं तर व्हिडिओ डबल रिपीट करून पाहू शकता. आणि जर तुम्ही वारंवार व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हे कुठेही वाचण्याची गरज पडणार नाही किंवा मराठीसाठी तरी स्पेशल असं काही करण्याची गरज पडणार नाही. तर बघा आता महिष हा शब्द जो आहे ह्याचं संधी कशी होते, मही अधिक ईश अशा प्रकारे याची संधी झालेली आहे. म्हणजे हिच्या इथे कोणता स्वर आहे, ई रस्व स्वर आहे आणि इकडे कोणता आहे, दीर्घ स्वर आहे. म्हणजे इथे रफार दिला ई वर, हा कोणता आहे, दीर्घ. आणि या दोन्ही एकत्र आल्यापासून काय झालंय तर दीर्घ ई झालाय, म्हणून त्याला दीर्घत्व संधी असं म्हणतात. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक नाम कोणता आहे याच्यातलं, माधुर्य हा भाववाचक नाम आहे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तसंच प्रेक्षणीय, पौराणिक आणि केसाळ हे विशेषणे आहेत. काय आहेत, हे विशेषणे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, पुढील शब्दांची अचूक जात ओळखा. श्रीलंका हा जो शब्द आहे याची आपल्याला अचूक जात ओळखायची. तर श्रीलंका हा एक विशेष नाम आहे. म्हणजेच बघा आपल्या इंडियाच्या दक्षिणेकडे श्रीलंका ही कंट्री आहे आणि कंट्रीचे नाव किंवा एखाद्या ठराविक गोष्टीचं नाव किंवा व्यक्तीचे नाव हे कसे असतात, विशेष नाम असतात. म्हणून आपलं 2 नंबरचं पर्याय करेक्ट आहे. विशेष नाम एका विशिष्ट घटकापुरतं असलेलं नामाला आपण काय म्हणतो, विशेष नाम असं म्हणतो. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आता भाववाचक नाम दिलेले आहेत आणि त्याच्यामधलं चुकीचं शब्द शोधायचं आपल्याला. तर बघा पहिला आहे सुंदर, त्याचं झालंय सौंदर्य, हे कसं आहे भाववाचक नाम आहे. तसंच शूर त्याचं झालंय शौर्य, हे देखील भाववाचक नाम आहे. तसंच गंभीर त्याचं झालंय गांभीर्य, हा देखील काय भाववाचक नाम आहे. तर नवल त्याचं झालंय नवली, तर हे कसं आहे चुकीचं असल्यामुळे आपलं चुकीची जोडी 2 नंबरचं आहे. म्हणजे नवलचं काय व्हायला पाहिजे, नवलाई असं त्याचं भाववाचक नाम व्हायला पाहिजे. तर बघा आता भाववाचक नाम तयार करताना काय केलं जातं, जे आपले शब्द दिलेले शूर, सुंदर, तर यांना एक ट्रिक्स आहे, यत्व, पना, आई, गिरी, वाकी, ताई. ह्याच्यातले जे शब्द आलेत य, त्व, प, पना, आई, गिरी, वा, की, ता, ई हे सेपरेट शब्द आहेत. तर मी इथं ट्रिक्स बनवलेले आहे, यत्वपणा, आई, गिरी, वाकी, ताई, ही लक्षात ठेवण्यासाठी किंवा पाठ करण्यासाठी मी ट्रिक्स बनवली होती. तर ही तुम्ही पण त्याचा यूज करू शकता. जर भाववाचक नाम तयार करायला सांगितलं असेल आणि तिथे दिलं असेल सुंदर, शूर किंवा गंभीर असे वेगवेगळे शब्द दिलेले असतील आणि समोर आपल्याला त्याचं भाववाचक नामामध्ये रूपांतर करा असं जर सांगितलं असेल, तर हे जे शब्द आहेत याच्यातला कोणता शब्द तिथे सूट होतो किंवा कोणता बसतो तो बसून आपल्याला त्याचं भाववाचक नाम क्रिएट करता येतं. तर ही ट्रिक्स लक्षात असू द्या. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया आता, पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य, तर वात्सल्य या नामाचा प्रकार कोणता आहे, तर हे एक भाववाचक नाम आहे. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. वा काल्पनिक घटकांच्या नावांना दिलेलं नाव जे असतं त्यांना आपण भाववाचक नाम असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक इथे पण भाववाचक नामच दिलेलं आहे आणि ते कोणतं आहे, दैन्य हे भाववाचक नाम आहे. तसंच नलिनी हे काय आहे, हे विशेष नाम आहे किंवा मुलीचं नाव असल्यामुळे हे विशेष नाम आहे. तसंच सैन्य काय, तर सैन्य हे समूहवाचक नाम आहे, समूहवाचक नाम. तसंच दैन्य झालं आपलं भाववाचक नाम. आणि लेखनी, तर लेखनी हे देखील सामान्य नाम आहे, सामान्य नाम. नामाचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, भाववाचक नाम, समूहवाचक नाम, सामान्य नाम. तर हे आपण पाहणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, अधोरेखित शब्दांची जात ओळखा, त्याचे बोलणे मनाला लागलेसे आहे. तर बघा याचं अधोरेखित शब्द आहे बोलणे. आता या शब्दाचं आपल्याला जात ओळखायची, तर याची करेक्ट जात कोणती आहे, धातू साधित नाम आहे हे. कारण बोल हा एक धातू आहे आणि यापासून त्याचं बोलणे हे धातू साधित नाम तयार झालेलं आहे. बघा चा, ची, चे, चा या षष्टी प्रत्ययानंतर येणारा शब्द नाम असतो आणि बोलणे हा शब्द धातूपासून तयार झालेला आहे म्हणून ते धातुसाधित नाम आहे. इथे बघा चा, ची, चे याच्यानंतरचा जो शब्द येतो तो काय असतो, नाम असतो. आणि बोलणे हे काय आहे, मग नाम आहे, परंतु ते कसं आहे, धातुसाधित नाम आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर आता भाववाचक नाम ओळखायचं आपलं, त्याचं करेक्ट आन्सर आहे पौरुषत्व हे
भाववाचक नाम आहे। मगाशी मी काय सांगितलं होतं ट्रिक्स, शब्द दिला असेल आणि त्याला प्रत्यय कोणते लागलेले असतील, यत्वपणा, आई, गिरी, वाकी, ताई या अक्षरांपैकी कोणताही एक प्रत्यय लागलेला असेल तर ते काय असतं, भाववाचक नाम असतं। तसंच भाववाचक नामाचं अजून दुसरी वैशिष्ट्य काय तर ते काल्पनिक गोष्टींचं नाव असतं किंवा काल्पनिक गोष्टीबद्दल त्याला दिलेलं नाव असतं। तर बघा, पौरुषत्व ही एक काल्पनिक गोष्ट आहे किंवा तिचं कुठेही आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही किंवा टच करून स्पर्श करून जाणवत नाही, तर ही काल्पनिक थिंग्स आहे, म्हणून त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो। तसंच पाटील व सोमवार हे कसे आहेत, हे विशेष नाम आहेत, विशेष नाम आहेत। कधी कधी पाटील हे सामान्य नामाच्या देखील काम करतं। तसंच श्रीमंत, श्रीमंत हा विशेषण आहे, विशेषण आहे आणि पौरुषत्व आपलं भाववाचक नाम आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया आता, खालीलपैकी विशेष नाम ओळखा। तर बघा, पहिलं दिलंय सरस्वती, दुसरं आहे नवलाई, तिसरा आहे वाघ आणि चौथा आहे महासागर। तर विशेष नाम आपण काय सांगितलं तर एखाद्या घटकाला किंवा व्यक्तीला दिलेलं ठराविक जे नाव असतं ते विशेष नाम असतं। मग यामधलं विशेष नाम काय आहे, सरस्वती हे विशेष नाम आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे। तर नवलाई हे आत्ताच पाहिलेलं आहे आपण, काय आहे नवलाई, तर ह्याचं कोणता प्रकार आहे हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगणार आहात। तसंच वाघ आणि महासागर हे कसे आहेत, तर हे दोन्ही सामान्य नाम आहेत, सामान्य नाम। नेक्स्ट क्वेश्चन आहे आता आपला, खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा। तर आता भाववाचक नाम निवडायचे आपल्याला, बघा पहिला ऑप्शन आहे गरीब, दुसरा आहे गरिबी पण, तिसरा आहे गर्भ श्रीमंत आणि चौथा आहे गरिबी। तर बघा इथं ई हा प्रत्यय लागलाय, म्हणजेच आपलं 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, म्हणजे तो भाववाचक नाम आहे। तसंच गरीब, गर्भ श्रीमंत ही काय आहेत, हे विशेषणे आहेत, गरीब आणि गर्भ श्रीमंत ही काय विशेषणे आहेत, विशेषणे। पुढचा क्वेश्चन आहे आपला, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो। तर बघा, आता कुंभकर्णच हा अधोरेखित शब्द केलेला आहे आणि हा शब्द कोणत्या प्रकारात येतो असा हा क्वेश्चन आहे। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सामान्य नाम। बघा, कुंभकर्ण ही एक व्यक्ती होऊन गेलेली आहे, म्हणजे आपण आता एखाद्या मुलाला ही उपाधी देतो किंवा एखाद्या पुरुषाला ही उपाधी देतो, म्हणजे इथे जेव्हा उपाधी म्हणून त्याचं नामकरण केलं जातं किंवा उपाधी म्हणून हा शब्द जेव्हा यूज केला जातो किंवा हे नाव यूज केलं जातं तेव्हा ते कोणाचं कार्य करत असतं, तर तेव्हा हे सामान्य नामाचं कार्य करत असतं। बघा, इथे एका मुलाला ही उपाधी दिली, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, म्हणजे कुंभकर्णच म्हणजे काय, खूप झोपणारा मनुष्य, त्याला आपण कुंभकर्ण असं म्हणतो। तर तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो म्हणजे इथं कुंभकर्ण हा सामान्य नाम म्हणून यूज केलेला शब्द आहे। म्हणजेच याचं प्रमाणित भाषेत सांगायचं म्हणलं तर काय, जर आपण एखाद्या विशेष नामाचा वापर समान गुणधर्म दाखविण्यासाठी दुसऱ्याकरिता केला तर ते विशेष नाम सामान्य नामाची भूमिका करत असते। अशा प्रकारे हे अगदी प्रमाणित भाषेत सांगायचं म्हटलं तर अशा प्रकारे त्याची कन्सेप्ट आहे। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा। तर सौंदर्य हा शब्द कसा आहे, काल्पनिक आहे, म्हणजे ती एक आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो का किंवा असं हात लावून पाहू शकतो का किंवा ती असं एक ठराविक गोष्ट आहे का, तर नाही, ही फक्त एक फिलिंग आहे किंवा एक कल्पना आहे सौंदर्य, म्हणून हे कसं आहे भाववाचक नाम आहे, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। तर बघा, हे आपलं खालचं टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तुम्हाला PDF हवे असतील किंवा डेलीचं करंट अफेअर्सचे नोट्स किंवा जे काही माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता आणि त्यावर डेली अपडेट्स किंवा डेलीचं करंट अफेअर म्हणा किंवा जे काही तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल त्याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल, तर तुम्ही हे जॉईन करू शकता, त्याची लिंक दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तसंच हा मराठीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवत जा, वन वे नको चालायला, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की ह्याचं कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचं कमेंट बॉक्समध्ये कळवा। तसंच हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे डेलीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसंच आपल्या सकाळचा GS आणि करंट अफेअरचा जो व्हिडिओ असतो तो सकाळी 8 वाजता येत असतो आणि मराठीचा सायंकाळी 5 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे यूट्यूब चॅनलवरती, आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही ते जॉईन करू शकता। तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि व्हिडिओ पाहत चला, अभ्यास करा नॉनस्टॉप, कुठेही थांबू नका। थँक्यू व्हेरी मच।